स्वागत आहे। तर आज कंटिन्यू ब्लॉगचा तिसरा दिवस आहे, म्हणजे तिसरा ब्लॉग आहे, सॉरी तिसरा दिवस म्हणजे तिसरा ब्लॉग आहे। तर आज मी जाणार म्हणजे कपड्याने जाणार, म्हणजे मामासने आमच्या कपड्याने जाणार, आमच्या काकीने सांगितल्या। क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? आमच्या मामीने सांगितलं की असं असं मामासनी कपडे आणायचं वाढदिवसात 2 दिवसात। तर त्यांना सांगितलं नाही की बाबा असं असं कपडे आणायचं, म्हणून त्यांनी मला पैसे दिल्यात, ते घेणार मी आणि जाऊन कपडे आणणार। आणि आज संध्याकाळी मी करवीर महोत्सव आहे तिकडे पण जाणार आहे। तर आजचा ब्लॉग लई भारी होणार, फक्त कंटिन्यू शेवट पण राहा। तर संख्याला मला फोन लावतो, चला म्हटला शेवट रे, म्हटला शेवट रे, दररोज एकटा कोणतरी घाट पडतो, ब्लॉग चालू केले कंटिन्यू, दररोज कोणतरी एकटा घाट पडतो। बोल घे काय, अरे बोल काय विषय नाही, व्हिडिओ शेवट रे आपला भाऊ शेवट। चाल A few moments later. संकेत आलेला आहे पुण्याहून डायरेक्ट, आणि भावानं काल गाडी घेऊन गेलता माझी, मला म्हटलं आदमापूरला चाललोय गाडी घेऊन, आणि माझी गाडी घेऊन गेलता बघा। संकेत काय नाही, जाऊन आलास आदमापूरला? केव्हा जाऊन आलास? सकाळी जाऊया। चला आता जाऊया आपण इचलकरंजीला जायचं, जरा पहिला जाऊन कपडे घेऊन या 2 जोड, फक्त एक शर्ट घ्यायचं व्हाईट शर्ट आणि एक टी शर्ट घ्यायचं एवढी। पावसाचं वातावरण पण झालंय बघा, आणि आता पावसाळा चालू झाला आहे, त्यामुळे ब्लॉगिंगला लई मजा येणार आहे। मी लई बाहेर फिरायला जाणार आहे, बाहेर तिथलं पण ब्लॉग येणार आहे। चला बा आणि लगे माणसं मोठी झाल्यात, पुण्याला जाऊन आल्यात, आणि आता म्हटलं पाऊस पण आलाय, मोठी गाडी घेणार आहे म्हटला। माणसं मोठी झाल्यात हो, आता पैसे मिळवायला संकेत, त्यामुळे कसं आहे मला म्हटलं मोठी गाडी घेतो, जाऊया लावा गाडी भावानं। आता आमचं सगळं खाऊन झालेलं आहे, आता आम्ही परत चालले। संख्या गाडी उचलून यायला नवून आतल्या साईडला लावलाय बघा असं, म्हणजे गाडी सापडत नाही काही। मला किती वेळ त्याला बोलवाले, दुसरीकडे चाललाय भेटायलाय। मी मला उजव्या साईडला म्हणले तुला, तू मरता डाव्या साईडला चाललाय तिकडे। चल जाऊया मग, गाडी लावली, गाडी कुठं जायचंय? चल मग गाडी लावली, मोठी गाडी इथेच आहे। A few moments later. गाडी लावल्या आणि तिकडे पुढे जाऊन टायझर मधून आणणार, कारण मागच्या मी पांढरा शर्ट घालणार टायझर म्हणून, तो भारी वाटलेला म्हणून, ते पांढरा शर्ट घालणार आहे फिक्स, आणि टी शर्ट घालणार आहे। त्यांचं बजेट आहे 1100-1200, त्यामुळेच नाहीतर मग दोन्ही शर्ट आणलं असतं तर 700-1400 रुपये गेला असतं, कारण एक पांढरा शर्ट आणि एक टी शर्ट ते मिळून जाते 1200 रुपये म्हणून तिथं आणणार। चला हा एक शर्ट घेतलोय व्हाईट कलरमध्ये, हा टी शर्ट एक घेतलो तुम्ही, बिल बघा 1290 रुपये बिल झाले। चला ये पाठीमा येऊन दे, पाठीमा येऊन दे। तर विषय चालता नाही, जरा गाडी घाण झाली, म्हणजे लई सर्व्हिसिंग केलं नव्हतं, त्यामुळे आज म्हटलं येऊया सर्व्हिसिंग करायला, शरीफदाकडे आले बघा। तर पहिला सर्व्हिसिंग करून घेतो, लई घाण झाल्या, कारण कसं असते पावसाळ्यात म्हणतात काय घाणच होणार आहे, की धुवून तर काय उपयोग आहे, खरं पण जे खाली मेन चिक्कल अडकलेलं असते की नाही इंजिनच्या ठिकाणी, ते निघायला लागते मेन, म्हणजे ते विषय असतोय, ते निघालं की मग तुमची गाडी व्यवस्थित राहते, नाही तर गंज सुटते। त्यामुळे गाडी आधीमध्ये सर्व्हिसिंग करत राहायचं, 15-20 दिवसाला 15-20 दिवसाला। कर काय विषय नाही, तिथं आता सर्व्हिसिंग करलं आणि मुलं आल्यात बघा लगेच, ती शेवट करल्यात। तर चला आता बघून घ्या गाडी धुतल्यानंतर कशी दिसल्या, चला। तर आता कमेंट मध्ये करून सांगा गाडी किती झाल्या फक्त, चला जाऊया आता घरला। 1 hour later. संकेतला आणि हर्षला उचलायचं आणि जायचं। हर्ष आणि संख्या आलीत बघा, तिकडे पाठीमुळे संख्या इथं पुढे हर्ष आहे। आता अरे थांबा की रे, आता संख्या आणि हर्ष आल्यात, आता डायरेक्ट तुम्हाला तिथं ज्यावेळी करवीर उत्सव तिथे गेल्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो। चला 1 2 3। तर आता आम्ही इथं पोहोचलोय बरोबर, आणि बघा इकडे चालू आहे कार्यक्रम, तेजस पाठीमध्ये मला फोन करायला 1 मिनिट। आणि आता बरोबर आले आहे मी, तेजसदा पण गाठ पडल्यात, आणि तुम्हाला काय सांगायला लागत नाही ना।
माहिती आहे सगळ्यांना. शेट भावानं ओळखला ना आपल्या कोल्हापूरला भाऊ आहे. आणि अरे विवेक पण आलाय. पण आले वा मला पण घ्यावं. ते घेणार की ते असं कसं होईल, सगळ्यांना घेणार. आणि विषय कसा आहे माहिती आहे का, आज जाताना आपल्याला मला स्टॉल मधून जायला लागणार आहे. नंतर शेवट रे म्हणाले लई ओळखायला तुम्हाला आज जातं. सुरुवात रे म्हणा. आणि मेन म्हणजे विषय काय माहिती आहे, आतल्या जाताना म्हणजे चेष्टा राहायला बोलला. आज जाताना मला स्टॉल्स आहे, ते स्टॉल नंतर माझ्या एंट्री आहे. मला वाटलं डायरेक्ट एंट्री आहे असं वाटतं. फिर डायरेक्ट एंट्री का नाही, डायरेक्ट मला चालत जायला लागलं. चालत जायला तेवढं होणार की रे भावा, चालत जायला गाठ पडली बा आत आलेल्या. दादाचं कन्स्ट्रक्शन काय नाव आहे, लंबोदर कन्स्ट्रक्शन. बघून घ्या, चेकआउट करून घ्या तुम्हाला माहिती असलं तर. मला काय माहिती, मी तर पहिल्यांदाच भेटले. एनी पण ओळखतात भरपूर जण. चला वजन बसल्या तर पाहिजे व्यवस्थित. काय नाही नवीन मोबाईल. नवीन नाही, माझा नाही रे. मी काय नवीन घेतलो नाही. बस घेतला माझ्या भावाने घेतला. काय नाही निवांत. आता रोहिता पेटा बांधतो रोहितांना पण इथे वाटतं बहुतेक. आज मिरगाची कोपारड्याच म्हणणार की बाळा आज मिरग निघालाय, टाळ्यांची बरसात होऊ दे असं तू सांग, असं त्या म्हणाल्या. देते लसणाची फोडणी आणि संसाराची जोडणी साकारते. कारण आज आज 7 जून आपल्याला या सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी स्टेजवर यावं. प्रतीक कांबळे हे रांगोळी आर्टिस्ट आहेत. तसंच सुनैना कोथळे, कोल्हापूरची मैना सुनैना हा त्यांचा चॅनल आहे. तेजस आणि निखिल चौगुले फेमस कंटेंट क्रिएटर. 1 2 3 म्हणजे या दालनामध्ये यावं. भावानं आता आमचं सगळं झालेलं आहे. आता आम्ही चाललोय घरला. तर भावानं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि एक काम करा, जाताना भावाला सबस्क्राईब तेवढं करा. चला जाऊ काय. खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.